मुकुंद वावळे स्ट्रायकिंग एंडला असतील फलंदाज मुकुंद. पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेरचा स्लाइस केलाय बॉलला बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढताना पहिल्याच बॉलवर धूमधडाका मिळतील 4 चौकार. मुकुंदच्या वतीनं हा चौकार. अक्षरशः त्याने बॅट फेकली होती बॉलवर. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाहत होता. चेंडूमध्ये काहीच कमतरता नव्हती, पण तुमच्याकडे इम्प्रोव्हायझेशन असायला हवं, तुमच्याकडे बॉडी मेकॅनिझम असायला हवं, जे कुठेतरी तुम्हाला स्ट्रोकसाठी ॲडजस्ट करावं लागतं आणि तीच ॲडजस्टमेंट मुकुंदच्या वतीनं पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवर त्यांचा नैसर्गिक खेळ ते दाखवत आहेत. 4 धावा मिळत आहेत. टीम भरेला ऑन साइडला पूल केलाय बॉलला. क्रिकेटच्या मैदानामध्ये कोणी लहान नाही कोणी थोर. ज्याच्या हातात जोर तोच खेचेल 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार. आणि राजेश शितोळे ज्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं इकॉनॉमिकल राहण्याचं, ते स्वप्न पहिल्या 2 चेंडूंवर तर भंग पावलेलं आहे, पण तरी देखील पुन्हा एकदा ती भरारी घ्यावी लागणार आहे राजेश शितोळे यांना. पहिल्या 2 चेंडूंवर जे करता आलं नाही, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. क्षेत्ररक्षणामध्ये ते मनासारखा बदल करतायत. आता डीप स्क्वेअर लेग आपण पाहतोय सर्कलच्या बाहेर आणि त्यानंतर एक लॉंगॉनला क्षेत्ररक्षक असणार आहे. थर्ड या सर्कलच्या आतमध्ये ऑफ साईडला फ्लाय स्लीप, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, एक्स्ट्रा कव्हर असं क्षेत्ररक्षण आहे. ऑन साईडला मिड ऑन स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग असं क्षेत्ररक्षण सेट केलं गेलेलं आहे. स्ट्रायकिंग एंडला मुकुंद तयार. फुललेलींचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी ड्राईव्ह केलं. क्षेत्ररक्षक पोहोचतील मिड ऑफला, तोपर्यंत एक सिंगल होते पूर्ण. एका धावेची वाढ. धावसंख्या सिंगल डिजिट, 9 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. जिंकण्यासाठी 27 चेंडू 51 धावांची गरज आहे. धावसंख्या चांगली बनवलेली आहे कासारसा या संघाने, त्याच कुठलं तर दुमत नाही आहे. पण आता गोलंदाजांना देखील ती बाब लक्षात घ्यावी लागेल की त्या धावांना अडवण्यासाठी माझ्याकडे नक्की काय आहे, क्षेत्ररक्षकांनी मला कशी साथ दिली पाहिजे, या सर्व गोष्टीचं संगनमत व्हायला हवं. तरच कुठेतरी एक धावसंख्येला रोख लावण्याचा प्रयत्न दिसून येईल मैदानाच्या आतमध्ये, जो आतापर्यंत प्रामाणिकतेने करताना पाहायला मिळाले तर राजेश शितोळे. पण आता फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये कौशल भुजबळ हलक्या त्याने ऑन दी अप हा स्ट्रोक खेळलेला आहे. प्लेसमेंट चांगली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतायत, बॉलचा पाठलाग करतायत. डीप कव्हर पॉईंटला बॉल हात ढकलतील तोपर्यंत अजूनही स्ट्रगल चालू आहे आणि आता ते सक्सेस फलंदाजांना मिळते. या 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. 3 चिवट धावसंख्या पोहोचते 12 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ झाला, एकही डॉट नाही. विकेटचा फॅक्टर अजूनही कुठेतरी दुर्लक्षित राहिलेला आहे आणि त्यामुळे विकेट फॅक्टरवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. पार्टनरशिप बनते भैरवनाथ क्रिकेट क्लब या संघाकडून. बिनबाद 12ची पहिल्या विकेटसाठी स्ट्रायकिंग एंडला मुकुंद यांच्या वतीने आतापर्यंत 9 धावांचं योगदान मिळालेलं आहे. कौशल भुजबळ यांनी 1 बॉल खेळला आणि एका चेंडूवर त्यांनी 3 धावा आपल्या संघासाठी जोडलेल्या आहेत. बॅकफुटला गेले, जागा बनवली, रूम क्रिएट केला आणि मुकुंदला जेव्हा रूम मिळतो तेव्हा ते बंगला बांधतात. बॉल जातोय कव्हर पॉईंट सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. ऍड या षटकातला तिसरा चौकार आपण पाहतोय. राजेश शितोळेच्या विरोधात धावसंख्या पोहोचते बिनबाद 16 धावा. जिंकण्यासाठी आता लक्ष थोडंसं सोपं झालेलं आहे, कारण पहिल्याच षटकामध्ये धावांची पूर्तता करतायत दोन्ही फलंदाज कौशल आणि मुकुंद. 25 चेंडूंमध्ये 44 धावांची आवश्यकता आहे. व्हेल बिगन इज हाफ डन असं नेहमीच म्हटलं जाते, त्याचमुळे सुरुवातीवर लक्ष केंद्रित करायला हवं. गोलंदाज तसं करू शकला नाही, पण अजून एक चेंडू बाकी आहे या पहिल्या षटकातला आणि पाहूया पुढच्या बॉलवर तो स्वतःची उपलब्धी सिद्ध करतोय का. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला पूल करताना गॅप मधून बॉलला बाहेर काढलंय, पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. जशी पहिल्या षटकाची सुरुवात तसाच शेवट. येतोय 4 चौकार. दोन फलंदाज खूप चांगल्या पद्धतीने स्ट्राईक करतायत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 20 झाले. 24 चेंडूमध्ये 40 धावांची गरज आहे. म्हणजेच पहिल्या षटकामध्ये ती वसुली धावांची केलेली आहे फलंदाजांनी आणि आता पाहूया त्या वसुलीला रोखण्यासाठी आता गोलंदाज कुठले येत आहेत, कारण प्रत्येक षटक जसं मी नेहमीच उल्लेख करतो वेगळ्या स्ट्रॅटेजीज असते, वेगळ्या योजनांचं असते आणि आता पाहूया गोलंदाज कुठला येतोय जो बॅकअप देणार आहे पहिल्या षटकाला. तर बॉलर येत आहेत सचिन खलाटे. सेकंड ओव्हरसाठी तुम्हाला पाहायला मिळतील जे आता बॅकअप देतील पहिल्या षटकाला. अजूनही मॅच ऑन आहे. आपण पाहतोय
स्वयंभू श्री रामेश्वर करंडक हुकूम ही स्पर्धा, जसं तुषारजी उल्लेख करतायत, योगेशजी उल्लेख करतायत की या ठिकाणी सर्व काही तुम्हाला पाहायला मिळते. सन्माननीय अभिजित दादा कड, प्रतियश उद्योजक यांचं आगमन व्यासपीठाच्या दिशेने होत आहे. त्यांचा मी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय अभिषेक जिकड साहेब उद्योजक आहेत, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. या स्पर्धेनिमित्त 20 धावा धावफलकावर आहेत. नवीन बॉलर अभिषेक शितोळे, बॅकफुटला गेले सचिन खलाडे आपण पाहतोय. सचिन यांच्या विरोधात हा पहिला अटेम्प्ट बॅकफुटला जाऊन हलक्याने सॉफ्ट हँड पंच टुवर्ड्स कव्हर, एक सिंगल ऍड होईल. धावसंख्या पोहोचते 21, बिनबाद 21 धावा. पिचिंग फोकस करावं लागते गोलंदाजांना, कारण 22 यार्डची खेळपट्टी आहे आणि तुमच्या समोर एक मोकळं रान असतं. त्याचमुळे तुमच्याकडे जर परिवर्तन असेल, तुमच्याकडे जर पिचिंगची पारख असेल, तुमच्याकडे जर स्पीड व्हेरिएशन असेल, तर या सर्व गोष्टी तुम्हाला खूप फायदा देऊन जातात. अजय अप्पा बेगडे तसेच स्वप्नील दादा सातपुते यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. मुकुंदसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं बक्षीस या दोन मान्यवरांच्या वतीनं मुकुंदसाठी जाहीर करण्यात आलेलं आहे. बॅकफुटला गेले, कट केल्या बॉलला पाठवलं एक पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंट सीमारेषा पार, मिळतील या धावा 4. जबरदस्त फलंदाजी, चौकार. जर सामना जिंकून दिला तर त्या दोन मान्यवरांच्या वतीनं 1,000 रुपये प्रत्येकी देण्यात येणार आहेत. तर ही एक महत्त्वाची बाब असते. आपली ग्रामस्थ मंडळी आपल्या खेळावर खूप चांगल्या पद्धतीने लक्ष देतात. आपल्या संघाकडून चांगला खेळ व्हायला हवा, आपल्या खेळाडूंकडून चांगला खेळ व्हायला हवा, त्यासाठी ते बक्षिसं लावली जातात. फुलेलेंचा बॉल बॅटच्या आतल्या बाजूला कनेक्ट होऊन मिडविकेटला बॉल ट्रॅव्हल होतोय. थोडा ओव्हर एक्साइटेड जाणवले क्षेत्ररक्षक, त्याचमुळे बॉल हातात येण्या अगोदरच थ्रो करण्याची घाई झाली, त्याचमुळे एक धाव मिळाली. आरामात धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर. 21 चेंडू 34 धावांची गरज आहे. 21 बॉल्स 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. आतापर्यंत जर पलटा पाहिला या डावाचा तर झुकलेला आहे. भैरवनाथ क्रिकेट क्लब भरे या संघाच्या बाजूने, पण आता प्रयत्न करावे लागतील कासारळी संघाला, कारण आता केलं तर शेवटी कुठेतरी ती ऊर्जा मिळणार आहे शेवटच्या षटकासाठी. आणि पाहूया ती ऊर्जा देतील का. फुलेलेंचा बॉल स्ट्रेट हिट, नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल अँड स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार, कडक चौकार. सुद्धा त्याच करण्यासाठी आले ते. सचिन खलाडे यांनी आतापर्यंत तेच प्रयत्न केलेत, पण त्यांच्या विरोधात फटकेबाजी सुद्धा दोन्ही फलंदाजांच्या वतीने होते, कारण दोन्ही फलंदाज ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. बॅट अँड पॅड मधला बॉल होता, ऑन साईडला बॉलला टर्न केलाय. डीपीड विकेट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, पण त्यांचा प्रयत्न पडतोय कमी आणि मिळते 4 धावांची मी लगातार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये भरे संघाकडून. चेंडू 26 धावांची गरज आहे. 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. ओ यावेळेस गुडघ्यावर बॅलन्स केला, बॉलला एरियल रूट दिला, थेट उडवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. फटक्यावर होता पूर्ण कमांड आणि पूर्ण केले 6 धावांची डिमांड, षटकार. फटक्यावर तर कमांड होताच, पण मला असं वाटतंय की या दोन फलंदाजांचा या डावावर सुद्धा कमांड राहिलेला आहे आणि त्यांच्या दोघांच्या वतीनं धावांची डिमांड पूर्ण केली जाते. एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते. आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात 20 आल्या, दुसऱ्या षटकात सुद्धा 20 आलेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी आता आवश्यकता आहे 18 चेंडू 20 धावा. 18 बॉल्स 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. म्हणूनच मी नेहमीच म्हणत असतो की सुरुवात कधीच सोपी नसते. सुरुवात तुमच्या कर्तृत्वाने सोपी बनवायची असते आणि आतापर्यंत या दोन फलंदाजांनी चांगलीच सुरुवात मिळवून दिलेली आहे. 60 धावांचं दडपण लक्षात न घेता आपण कितीही धावसंख्या असू द्या, पाठलाग करण्याची क्षमता ठेवतो, पाठलाग करण्याची धमक आपल्यामध्ये आहे, तीच या दोन फलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळाली. आणि त्याचमुळे विदाउट प्रेशर बॅटिंग या दोघांची, म्हणजेच कौशल भुजबळच्या 18 धावा आणि मुकुंद बावळे यांच्या 22 धावा, एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन
खरं तर अजून एक बाब लक्षात घ्यावीशी वाटते गोलंदाजांची की या 40 धावांमध्ये एकही एक्स्ट्रा नाहीये. तर एक चांगली गोलंदाजी आपण म्हणू शकतोय, पण विकेट फॅक्टर देखील मॅटर करतो. जेव्हा तुम्ही एका संघात खेळता तर तो विकेट फॅक्टर येणं आवश्यक आहे. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी नाबाद 40ची. नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील रोहन पवळे. तुम्हाला पाहायला मिळतील रोहन पवळे या गोलंदाजावर विशेष लक्ष असणार आहे खरं तर कासारसाई या संघाचं. कारण हे इकॉनॉमिकल राहिले तर पुढच्या 2 षटकांमध्ये ती मजा दोन्ही गावाच्या समर्थकांना मिळणार आहे. कारण आपण नेहमीच पाहतो की एकतर्फी सामना कोणाचाच लक्षात राहत नाही. म्हणजे सकाळी एकतर्फी सामना झाला असेल तर तुमच्या लक्षात राहणार नाही, पण काल परवा जो शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचलेला सामना आहे त्याची चर्चा ट्रेनमध्ये, बसमध्ये, रिक्षामध्ये, घरी, कॉलेजला, शाळेमध्ये होत राहते. त्यामुळे तसा सामना व्हायला हवा. पाहूया हा सामना तसा होतोय का. रोहन पवळे बॉलिंग ट्रॅकवर. धीम्या गतीचा बॉल स्वीप केलंय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगचे. त्यांचा प्रयत्न दिसत नाहीये. बॉल त्यांना चकमक सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. तिसऱ्या षटकाची सुरुवात दमदार. चौकार. चार धावा मिळत आहेत. 44 धावा पाहायला मिळत आहेत. 44 रन्स. आणि अजून एक माहिती आली आहे कासारसाई संघाकडून की त्यांचा पहिलाच सीझन आहे आणि असो प्रयत्न तर करायलाच हवे. बघा हे आवश्यक आहे. जरी पहिला सीझन असला तरी काय झालं तुमच्याकडे स्पीड व्हेरिएशन असायला हवं. जर फलंदाज अटॅकिंग मूडमध्ये आहेत आणि त्यांच्या वतीने वारंवार प्रहार केले जात आहेत. चला नो रिव्ह्यू, ओनली अंपायर रिव्ह्यू आहेत. लक्षात घ्या. अंपायरचा कॉल घेणार आहोत आपण. लक्षात घ्या. यस अंपायर, नो बॉल. चला आता शैली आपण चेक केलेली. त्या ठिकाणी पंचांच्या वतीनं निर्देश असे आलेले आहेत की गोलंदाजाची शैली आक्षेपार्ह आहे, तर नो बॉल असेल. सन्माननीय जगदीशी ववळे आणि सन्माननीय मयुरजी ववळे. जगदीशी ववळे जे विद्यमान सरपंच आहेत भरेगावचे, त्यांच्या वतीने एक बक्षीस आहे मुकुंदसाठी. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ववळे साहेबांकडून ते बक्षीस मुकुंदसाठी असणार आहे. पण मुकुंद खेळतो सध्या तसाच आहे, पण मुकुंदच्या वतीने चौकार येत आहेत. कदाचित ववळे साहेबांना तेच पाहायला मिळाले. यस दोन रन असतील. 2 आणि नोची मिळून 3 पेनल्टी. चला 3 धावा ऍड होतील. या लक्षात घ्या. नवीन गोलंदाज मला पाहायला मिळते बॉलिंग ट्रॅकवर. फुलर लेनचा बॉल होता आणि घ्या ववळे साहेब तुमचं केले स्वागत. मुकुंदने बॉल जातोय काऊ कॉर्नर, लॉंग ऑन सीमारेषा पार. येतोय षटकार, सिक्सर. गुड बॅलन्स. बॉल स्टंपच्या वरून विकेट किपरच्या हातामध्ये जातोय हा डॉट बॉल. आवश्यकता आहे डॉट बॉलची. करतर कासारसाई या संघाला. तर 54 धावा झाले 10 फलकावर. 3 षटकांसाठी 5 तर आपण 3 षटकार खेचण्याची गरज आहे का ववळे साहेब? कारण 60 धावांचं लक्ष आहे आणि मला असं वाटतंय की या ठिकाणी हा षटकार आलेला आहे. अजून एक धाव हवी. अजून एक रन बाकी आहे. अजून एक 59 झालेले आहे. तर ववळे साहेबांकडून बक्षीस आहे. अजून एक षटकार जरी आला तरी 5000 रुपयाचं बक्षीस असणार आहे मुकुंदसाठी. कारण 2 आलेले आहेत बॅक टू बॅक. विद्यमान सरपंच भरे ग्रामपंचायत सन्मान्य जगदीशजी ववळे साहेब त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासाठी. आणि स्वतः सोबतच स्वप्नील सातपुते हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी खरं तर एक चांगली फलंदाजी मुकुंद यांनी पेश केलेली आहे. पुढच्या बॉलवर षटकार मिळतील 5000. 59 धावा स्कोर लेवल. मुकुंद फुल टॉस बॉल. चला या ठिकाणी जगदीशजी ववळे साहेब विद्यमान ग्रामपंचायतचे सरपंच
भर यांच्या वतीनं हे 5,000 बक्षीस मुकुंदला जाणार आहे आणि मुकुंदच्या या जबरदस्त फलंदाजीच्या आधारावर त्यांचा सामना त्यांनी जिंकलेला आहे. 44 धावा नाबाद. मुकुंद